बरं मी काय हा, बरं. चला वकील साहेब चला तुम्हाला अशी बरी मेस लावून देतो ना हा टेन्शनच नाही. हे बघा आपल्याला खाय प्यायला चांगलं लागतं बरं का. हा आहे का मेसवाल्या शांताबाई कोण आहे? बाबराव आहे ना. बाबराव काय हो? या ना बाहेर या ना. काय नाही तुमच्याकडे गिरायक आणलं होतं. लय दिवसाने आले. गिरायक आणलं होतं गिरायक. हा का? हा कोण आहे? आपले वकील आहे ना. वकील साहेब नमस्कार. नमस्कार. आता ते वकील झाले ते. आताच झाले का? हा. असं असं. ते आपल्या क्वार्टरला आहे ना. हा असं असं. हा तर त्याला लावायचं होतं काय? मेस मेस. अच्छा मेस लावायची मेस. का? हा हा. तेच बाबूराव म्हणाले तुम्हाला चांगली मेस लावून देतो. हा हा नाही नाही मा खानवळीचं नाव आहे का हो? हा मग हा हे बघा तुम्ही ना 2 रुपये जरी जास्त घेतले हा. तरी चालेल पण आपल्याला खाणं पिणं चांगलं लागतं. नाही घेतेच मी. हा. 2 रुपये जास्त घेते पण लोक आहे ना आपलं नावच काढीते. हा का? हा चाटू पुसूनच जात्या काय? बाहेर बोट. हा बोट. हो यांनी ते एका हवालदाराला लावली होती का? हा अजून नाव काढितो. हा. त्याची बदली तिकडे झाली आता आंबेवाडीला. ये ना ते ताट त्याला दिलं होतं ना कायमचं जेवायला. हा एक दिवस ते ताटच घेऊन गेलतो. हा ताट काय हायला काय आवडणार शेवट मला असं? इकडे पोर केला. अवर बाबरा ते आवडणार होती ताट असं गेलं घेऊन बरं. हा म्हणजे इतके लोक आवटत राहते काय सांगावं. नाही मग त्यांच्या हाताला चव आहे म्हणा. हा लय चव लय नुसती चव नाही लय चव. लय चव हा लय का? हो. हा पण मटण मच्छी वगैरे बनवता ना अहो आता काय सांगावं बाबराव. हप्त्यातून एक दिवस राहते. हप्त्यात ना. हो. नाही पण मला आहे ना 4 दिवस दिले तरी चालेल. नाही हो, नाही नाही. नाही 4 दिवस देईल. हा पण रेट त्याचे- रेट हा, रेट वाढेल. रेट हा, वाढेल. पैशाची काळजी करू नका. मग तुम्हाला मटण कोणतं लागायचं चिकन का नाही नाही बकऱ्याचं मटण. वजडी. हा वजडी बकऱ्याचं मटण. मी वजडी भेजा फ्राय बकराचं मटण चिकन मटण बिर्याणी चिकन बिर्याणी पापलेट तळून सुरमई सगळं सगळं देते फक्त रेट. हा रेट हा, रेट हा. रेट 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 अवघड आहे हो. तुम्ही जे म्हणाल ना रेट हा. ते मी रेट देईन. काय? चालेल चालेल. हा, मग बरं मग तुम्हाला मटण किती वेळेस लागेल सांगा साहेब. हप्त्यात ना 4 वेळा. ए शांता 4 वेळा. वकील साहेबाला आहे हा. ना 4 वेळेस लागत द्यायला. हो नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. काय काय 4 वेळेस लागत? काय नाही 2 मिनिटं थांबा ना आम्ही चालू आहे. अहो पण माझं बी काही म्हणणं आहे ना. हा नंतर बोला ना आम्ही आमचं हे ठरवू राहिले हा काय वेळा. ठरू राहिलं? मेसचं बरं थांबा थांबा काका तुमचं काय? मेसेज लावायची का? नाही कोणाबरोबर काय ठरू राहिलं? हे वकील साहेबाला यांच्याकडे मेस अहो लावायची ना. गिराईक चालू आहे गिराईक यांच्या चालू. बरोबर काय ठरू राहिलं मला एवढं सांगा फक्त. मेस मेस लावायची मेस. अच्छा अच्छा यांचं आहे ना मला 10 वर्षाचा अनुभव आहे. काय हे 5 पैसे कोणाची देती नाही खायची. काय? हा हा अहो लय खानावळीचे पैसे बुडवले यांनी. कोणी? तुम्ही मी. हो काय राव बोलताय? त्या बा छाती ठोकपणे सांगू राहिलो मी. हा हा तुम्ही हो बाबराव नका बाई मग. तुमचा धंदा बसून जाईल आणि बरं या बाई हप्त्यातून 2दा-3दा मटण लागत याला. हा ना ते सांगू 50-50 राहिले हजाऱ्या 50-50 हजार रुपयाच्या उधाऱ्या बुडावलेल्या यांनी. त्याला कसा खाली मान घालतोय. म्हणून त्याच्या बदली झाल्या का हा. क्वार्टरला. हा तुम्ही राव बाबूराव. हा. तुम्हाला जाऊ मी मी. म्हणलं आता तुमच्या गावात मी नवीन आलोय आणि मी कवा कुणाचा पैसा बुडवलाय का? मग आता एकाच ठेवायचं. नवीन या माणसाला मी नवीन ओळखत पण नाही. खोटं बोलतो आल्या आल्या नमस्कार घातला ना. मी कवा घातलाय नमस्कार? नाही, नाही, हं. नाही, नाही. आपण नाही येऊ का नमस्कार मग मी? नमस्कार. याच्या उपर तुमची मर्जी तुम्हाला यायचं नाव माहिती का यायचं नाव काय नक्की माहितीये. काय अहो त्यांचं नाव नाही माहिती त्यांचा चेहरा नक्की माहितीये ना मला. गांगाराम वकील आहे. गंगाराम हा. आता तुम्ही नाव कशाला सांगताय त्याला माहिती आहे का मला विचारा बरं. अहो ते आताच वकील हा. झाले, नवीन आहे ते तुम्ही दुसरा माणूस काय पाहिला बोलायचं असेल. तुम्ही? नाही नाही नाही, याच्या उपर तुमची मर्जी भाऊ. पण यांनी 50-50 हजाऱ्या 10-12 खानावरचे पैसे बुडवलेले हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि तुम्ही खुशाल द्या याला मटण द्या काही द्या. येऊ का मग मी? हा या या थांबताय तर कशाला? अजिबात भरोसा ठेवू नका. थांबूच नका ना जा. याला शांत आता काय करायचं. बाबा या आता तुम्हीच हो आणले बाबूराव काय त्या माणसाचं ऐकताय राव तुम्ही? हा नक्की तुम्ही प्रामाणिक आहे ना पण. हा मग तुमचा पैसा मी बुडवणार आहे का? बरं मी काय म्हणते बाबूराव 1 महिनाभर पाहू. नाही 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 उधारी करायचीच नाही आपल्याला ऐक. नाही 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 ऐका तुम्हाला नाही, पाहिजे तर आहे ना हा. मी ऍडव्हान्स मध्ये 2000 रुपये लगेच देऊन हा टाकतो. डिपॉझिट घेऊन टाकू महिने. डिपॉझिट घेऊन टाक. जर आपल्याला जाणवलं का हा माणूस असा आहे का डिपॉझिट ठेवून घ्यायचं आणि याला डबा नाही द्यायचा. चालेल. हा? हा असं करा. चालतंय ना? तुमचं मग रेट सांगा ना. हा रेट आता आहे बा. काय पडेल पहा. काय काय गळल थांबा 2 मिनिटं. थांबतो. 70 रुपये डबा आहे मा. 70 रुपये डबा. हा साधं बरं का साधं. साधा आणि नॉनव्हेजचा 100 रुपये डबा हा. आहे. हा का? हा 4 पीस राहतील त्याच्यात. हा आणि पीस फक्त 4च दिला. हा. हा, रसा बाकी तुम्ही चुरून खा मग का बाबर. तुम्ही पेत्रा वाटलं सर. काय काय? असं हा हा अजून एक्स्ट्रा देत राहते ना मी. प्यायची नाही आहे काय? जावं लागेल तेव्हा.
अहो म्हणजे ना रसा जास्त करते ना मी. हा, हा. हा फक्त पीस आहे ना मोजूनच येतील. नाही तुम्ही म्हणशाल अजून द्या अजून द्या अजून नाही 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 4 दिलं तरी मला चालेल. नमस्कार ठरलं का? अहो मगाशी मी एक मुद्दा आहे हा. ना सांगायचं राहून गेला. ताई हे बा तुम्ही माझ्या बहिणी सारखे आहे. हा. याला बायांचा सुद्धा नाद आहे हा? हा बायांचा सुद्धा नाद आहे. बा कसं तोंड फिरवलं ऐकलं का? येऊ का मी? भाऊ सोन्यासारखी बायको आहे. आता याच्या पलीकडे काय सांगू? माझ्या बहिणी सारखी आहे तू. याला बायांचा नाद आहे. चाललो मी. बाबूराव काय आहे? हा? लोक तर राव तेच सांगा वकील साहेब? वकील साहेब तुमचं रेकॉर्ड डाऊन आहे बरं का? काय घोडं मारलंय मी, मला काय कळलं नाही झालंय राव. तुमचं रेकॉर्ड डाऊन आहे. अहो पण तुमच्या गावात मी रात्री आलोय, हॉटेलला जेवलो ना, आज तुम्हाला म्हणलं मला मेस लावून दे. हा पण हे नक्की रात्रीच येले ना? आता रात्री मी काय त्यांची सांग नव्हतो. त्यांच्या तोंडात पाहून पण वाटत नाही. बाबूराव तुम्हाला पण मी रात्री म्हणलेलं मला खोली बघून द्या, तुम्ही खोली पण बघून हा दिली खोली मला. गेली बघू तुम्हाला फक्त. हा, मग राव असं असतं का राव? तुम्ही गावात बरं. कुणाचं पण ऐकत बसता शांती का? ते बास्केट डोक्यावर पडेल आहे. हा ते काही मर्जी त्याचं नको नाद लागू. नाही नाही पण भास्कर नाना खोटं नाही बोलणार हो. नाही हा मला असं ओ वाटतं. आय एम सॉरी हा. सॉरी 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 वकील साहेब. काय झालं? अहो हे ते वकील नाही बरं का? नाही का? अहो यांच्यासारखा चेहरा आहे. हा. ते वकील मला भेटले तिकडं आणि मग मी पटकन इकडे आलो. ते गांधी चौकात भेटले मला. हा का? नाही 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 तो माफ करा. आय एम सॉरी. अहो काय हा, काय काका? सॉरी म्हणताय राव? अहो. माझी शाप इज्जत नाही, इज्जत नाही निघाली नाही नाही अहो तुमचं तकदीर चांगलं. मला तुमच्यासारखा तो माणूस भेटला. मग तो भामटाय त्याला बायांचं ना हा. अहो ते बिचारे किती घाबरले ना. बिंदास यावर खरा. बिंदास यावर खरा. म्हणजे तुम्ही त्यांच्या कोट्याची पार इज्जत घालते ना. नाही 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 नाही. हे जे वकील आहे का? मी आहे, कोण आहे? आय एम सॉरी सॉरी हा सॉरी ते काल LLB झाले सॉरी सॉरी. जिलेबी खायला. बया, बाबूराव हा? नाही नाही वकील साहेब चेहऱ्यावरून वाटत आहे चांगले बरं वकील का? साहेब काय टेन्शन घेऊ नका. हा. तुम्ही येत जा आणि करून जा हा खरं काय? जेवण हा हा संध्याकाळचं मी जेवायला येईन हा. आणि मला सकाळचा 10 वाजता डबा देत जा. बरं डबा कुठं द्यायचा? हा, डबा ह्यांचे पैसे दिला नाही कोर्टात बरं देतील. मी येत जाईल तो गेला मग तुम्ही रोज यांना द्या मग ना. त्यांच्या हाताखालीच मी येणार असिस्टंट म्हणून. हा त्यांना माझा असिस्टंटच बनवलंय मी. म्हणजे तुम्ही यांचे असिस्टंट झाला हा आता. का? हा. बरं आहे बरं आहे. आणि आम्ही दोघं सगळं जाऊ. पेमेंट चांगली आहे तुम्हाला. अजून काय ठरवले पण तेव्हा तुम्ही मला असिस्टंट राहा म्हणून. बरं झालं नाही तरी असंही तुम्ही गावातच हा बोकळा इटायचं काम कोणी देत नाही का? काम नव्हतं. वकील हा. साहेब घ्या ठेवून यांना मग. हा हा. म्हणजे नाही, त्यांना बोललोय ना मी कामाला- तुम्ही माझे असिस्टंट राहा कामाला आणि चांगली. त्यांनी काम व्यवस्थित केलं ना हा. त्यांना पेमेंट सुद्धा मी व्यवस्थित देईन. हा 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 नाही नाही प्रामाणिक राहा बरं अहो, का? तुला माहिती सांगते आपलं काम. बरं हा? बरं. पण माझी जबाबदारी तुमच्यावर तू मारा. नका टेन्शन घेऊ तुला तुम्ही माहिती आहे. काळजी करू नका हो. तुम्हाला आहे ना तुम्ही महिन्याचं म्हणताय ना हा. मी तुम्हाला 6 महिन्याचे पैसे एकदम देतो मग तर बस. हा हे नाही बघा सकाळी मी डब्याला येत जाईल हा. आणि संध्याकाळी आम्ही दोघं संगच करायला येत जाईल काय जेवण. जेवण म्हणजे तुला लावायचं आणि मग त्याच्यावर मी राहणारच आहे. त्यांचा पण यांचे डब्याचे पैसे मीच देणार आहे. हा. तुम्ही काळजी करू नका. वकील साहेबच देणार. हा हा, हा. ना मला वाटलं तू नाही नाही फुकट का खाऊ पिऊ त्याच्यात मी असिस्टंट. म्हणजे खाऊन पिऊन हा. तुही मजा झाली बाबा हा? म्हणजे ये मटण तर तुला आणि मटण मग? यांना मासे तर तुला हा तू पोळी पिकली मग? हा? मग मी तो काल आणलं गिराईक. हा हा? नाही बरं झालं बरं झालं मग बरं बाबराव बरं संध्याकाळी किती वाजता येऊ आम्ही दोघं. आता संध्याकाळी या ना स्वयंपाक पाणी झाले हो आपण मग टाइम 9 वाजता येऊन आपण नऊच्या- हा जेवायला. 9च्या पुढून या 9 9:30च्या दरम्यान या बरं तसं आमचं कोर्टाचं काम 5-6 आला तर आवरत हा. आहे पण मग एवढं मग जरा करायचं आराम विराम आराम करू. करू फ्रेश हा. होऊ. आणि मग जेवण करायला हा. जाऊ. बरं बरं कधी कधी 10 वाजते कधी 11 वाजते. हा नाही वाजू द्या फक्त 9च्या नंतर या 9च्या पुढे ना? 9 पर्यंत माझा स्वयंपाक चालू राहतो आपण इकडे त्याच्याला करून काय जेवण इकडेच करून त्याच्याला लावा ना. मध्ये भासा ना हा मग. मग तेच म्हणते मग नाही तुम्ही त्याच्याला डबे घेऊन जा बाहेर घेऊन. नाही 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 काय मी काय हलके माणसं नाही झाला त्या वकील आहे माझ सांग. अहो, मग बाबराव हा. आपल्याला आज 12:30 वाजता कोर्टात महत्वाची आज माझी पहिली तारीख हा. आहे. ते बलात्काराचं नाही का प्रकरण हा चला ती केस लढायची आपल्याला. ते येऊन बसले झालं आहे ना. हा मग ती कोर्टात आले असतील. बरोबर चला बरं. चला येऊ शांत. हा या हो चला येऊ का. चांगलं काम केलं बाबरा तुम्ही. आणि बरं हा. का संध्याकाळी तुम्हाला 6 महिन्याचे पैसे देऊन टाकतो. हा बस बस. आणि एका दिवशी खाडा असला तर फोन करून सांगा जा नाही खाडा होणारच नाही आमचा. खाडा नाही, मी उगा स्वयंपाक करून ठेवणार नाही आणि- नाही जरी हे बघा हा. आज जरी आम्हाला सुट्टी असली हा. डबा यांच्याकडे फिक्स द्यायचा हा. नसलं तर ऐका कुणी पण खाईल डबा तुम्ही बरं. काळजी करू नका. हा मग भारी काम झालं. आम्ही खाडे करणारच नाही डबे तुमचे. हा का एक काही दिवस तुमचा डबा सोडणार नाही. बर बर चालेल चालेल येणार घेऊन जाणार काय? संध्याकाळी करून जाणार जेवण ना आणि मग ते हा येऊ का. हा चला येऊ का. या या ते चल का वकील साहेब. बाया बरं झालं बाबरावनी ते वकील साहेबाला आणलं आता काय आहे, नोटा छापायच्या नुसत्या